छान प्रश्न आहे ताईंचा. अ, जर आपल्याकडे काठपदरचे ब्लाउज असतील, जुने झाले असतील, हं. तर कुठल्या प्रकारचं फॅब्रिक घ्यायला पाहिजे आणि ब्लाउजला म्हणजे नवीन लूक कसा देता येईल? म्हणजे मेन त्यांचा प्रश्न आहे फॅब्रिक कोणतं वापरायला पाहिजे? बट मी ह्याच्यात ॲड ऑन करेल, की त्याला अजून चांगला लूक कसा देता येईल? ओके. तर कॉन्ट्रास्टमध्ये चालत असेल, तर तुम्ही तुमचा जो काही काठाचा कलर आहे, त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस घेऊ शकता. ब्रोकेड डिझाइनमध्ये. फॉर एक्झाम्पल आत्ता आपण जसे वेगवेगळे डिझाइनचे केलेत, तशामध्ये जर सूट होत असेल, तर तो वापरू शकता. जर तुम्हाला साडीमध्ये जसा ब्लाउज पीस होता, त्यानुसारच तसाच पाहिजे, काठ असलेलाच पाहिजे. तर बऱ्याच साडीला म्हणजे मोस्टली सगळ्याच साडीला खाली आणि वरती 2 साइडला काठ असतात. तर नेसत्या पदराचा जो वरचा काठ असतो, नेसता पदर म्हणजे जिथून आपण साडी घालायला चालू करतो, तिथला जो काठ आपण इथे मध्ये खोचला जातो, तर तो काठ आपण कट करून काढू शकतो. त्या ठिकाणी वेगळा कपडा लावा. जेवढा आपला भाईला लागतो तेवढा कपडा काढून घ्यायचा, तो काठ काढून घ्यायचा. त्या ठिकाणी फॉलचा कपडा वेगळा जोडून टाकायचा किंवा दुसरा कॉटनचा जो काही कपडा असेल तो लावा. शक्यतो आपल्याला फॉल त्या साइजचा भेटतो. साडीला जो फॉल असतो. तोच फॉल परत तिथे डबलमध्ये जोडून टाकायचा काठ कट केल्यानंतर व्यवस्थित. म्हणजे आतल्या साइडला असतं त्यातला काठ काढला हे पण लक्षात येत नाही. तो काठ आणि तुमच्या साडीतला जो काही कपडा आहे किंवा ज्या कलरचा ब्लाउज पीस तुम्हाला घ्यायचा आहे, त्या कलरचा प्लेन सिल्कचा कपडा भेटतो. तो तुम्ही आणून त्याला तो काठ लावून ब्लाउज शिवू शकता. हे दुसरं ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शन आहे, त्याला वर्कचं ब्लाउज घाला. प्लेन सिल्कचा कपडा आणायचा. वर्कसाठी स्पेशल पैठणीचे प्लेन सिल्कमधले हे भेटतात, फॅब्रिक भेटतात. त्याला शाईन वेगळीच असते. तो 120 ते ₹130 मीटर काहीतरी आहे. पण त्याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. शाईन पण खूप छान आहे. पैठणी कपड्याला तो थोडासा मॅचिंग असतो. तर त्या ठिकाणी जो आपला देवी सिल्क असतो, देवी सिल्क वापरायचा नाही. पैठणीचा जो सिल्क आहे, तर तो कपडा तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे भेटत असेल किंवा जे वर्कला कपडे येतात, रेडीमेड ब्लाउज असतात वर्कचे, तो कपडा जनरली ते वापरतात. तर त्याला वर्कचं ब्लाउज शिवू शकता तुम्ही तशा कपड्यावरती वर्क करू शकता. जे काही तुमच्या साडीत डिझाइन आहे, काठाची डिझाइन जशी आहे, त्यानुसार त्या वर्कची डिझाइन तुम्ही ठरवू शकता आणि ब्लाउज वर्क करून ते ब्लाउज घालू शकता. हे तिन्ही ऑप्शन आहेत. कॉन्ट्रास्टमध्ये घाला, साडीतला कपडा काढायचा असेल तर साडीतला काढा किंवा वर्कचं ब्लाउज घाला. जर काही सिल्कमध्ये फॅब्रिक मिळत असतील, तर त्याला लायक्रा फ्युजिंग जर वापरला आणि काठपदरची साडी असेल, तर तो पण लूक खूप अजून छान येतो ब्लाउजचा. तर लायक्रा फ्युजिंग पण मस्ट आहे अशा डिझायनर लायक्रा ब्लाउज फ्युजिंगनी पीसेसमध्ये. ब्लाउजला लाईफ जास्त राहते. फ्युजिंग असल्यामुळे ब्लाउज लवकर खराब होत नाही. तुम्हाला लाईफ वाढवायची असेल तर तुम्ही ते फ्युजिंग लावू शकता. फक्त लावताना व्यवस्थित लावायचे, कसंही लावायचं नाही. त्याला मध्ये कुठेही फुगा दिसला नाही पाहिजे. फ्युजिंग लावल्यावर प्लेन चिटकलेला पाहिजे. जसं काही आपण त्याच्या आत काहीतरी फक्त कपडा जोडलाय असंच लक्षात आलं पाहिजे. मध्ये कुठेही असे फुगे-फुगे आले नाही पाहिजे. जोडताना प्रॉपर जोडायचं फक्त. येस मॅडम मला अजून एक गोष्ट आठवते. बरेचदा आपण बुटीकमध्ये जुने जे ब्लाउज आहेत त्याचे स्लीवचे काठ काढून आपण नवीन ब्लाउजला पण ते वापरलेले आहेत. हा पण एक छान पर्याय आहे ज्यावेळेला जुनं ब्लाउज आपल्याला मॉडिफाय करायचंय, नवीन ब्लाउज स्टिच करायचंय सेम साडीवरती, तर त्यावेळेला पण जुन्या ब्लाउजचे काठ कामात येत असतील तर ते पण आपण बऱ्याचदा वापरलेत. बट मेजरमेंट जुनं आणि नवीन याच्यातला जो फरक आहे आणि काठाची साईज कमी जास्त होते, हा एक फरक आहे. तो व्यवस्थित मॅच केला, तर ते पण युजफुल आहे. ज्या जुन्या ब्लाउजच्या छोट्या स्लीव्हज आहेत आणि त्याला काठ पण आहे. तो काठ आपला इथे एल्बो पर्यंतचा म्हणजे कोपऱ्यापर्यंत भाईला इथे व्यवस्थित बसला जातो. त्याच्यावरती मग जो काही प्लेन कपडा पाहिजे तो आपण वापरू शकतो. त्या प्लेन कपड्यावरती एखादा इथे पॅच लावू शकता तुम्ही. म्हणजे तो प्लेन कपडा जास्त दिसणार नाही. काठापदराच्या साइडला मोराचा पॅच किंवा कोयरीचा पॅच जो काही पॅच असतात, ते पॅच लावले तरी पण अजून छान दिसतात स्लीव्हजला, नेकला मागच्या साइडने. बऱ्याचदा बोला. आम्ही असंही केलेलं आहे, की कस्टमरचे अख्खा ब्लाउज उसवून त्याच्यातला काठ वापरून मग ते ब्लाउज शिवलेले आहेत. म्हणजे आधी पूर्ण ब्लाउज उसवावं लागतं. उसवल्यानंतर फक्त काठाचा पोर्शन व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि मग तो व्यवस्थित प्रेस करायचा त्याला फ्युजिंग लावायची आणि मग तो ब्लाउजमध्ये वापरायचा.